नेमकं म्हणलं दिंडीत चाललो ना. कुठं? मला जिकडं मार्गदर्शन तिकडं. पण कुठं? आळंदी का पंढरपूर? आळंदीला चाललो ना. कोंबडे म्हणले आमचं जमून का? चला ना मग. कोंबडे निघाले. बाबा आहार सांगतो मी, आहार. कोंबडे काही अंतर चालून गेले, 5-25 कोंबडे. बोका पुढं अगदी अळटीत चालू. काही उंदर दिसले. उंदराने पाहिलं महाराज. काही उंदर लगे पळून जायला लागले. मम्मी पापा, अरे क्या हो गया, चिल्लाता क्यों है? पीछे से बहुत बड़ा यमराज आ रहा है. झालं काय? हे आपल्याला खाऊन टाकील. बाय काही उंदर असे 2 पायावर वर टाचा करून पाहू लागले. अरे कौन है रे? ओह बहुत बढ़िया है, खतरनाक है, भाग चलो सब जन. त्याच्यात 4-5 कोंबडे उडत उडत उंदराच्या पुढं. कोंबडे म्हणू लागले कशाला घाबरला तरी? बोका केवढा आहे, आम्हाला 4 जणाला एका घासात खाईन ना तो. तुम्ही पण फसलात ना. अरे फसलात तुम्ही. संत आहे ते. संत कधीपासून आपला विश्वास नाही. कोंबडा एक उंदराला म्हणले चला. उंदीर म्हणाचा नाही बाबा, अरे चल ना. आसाडणे ह्याला उडीत. बघ म्हणले माळ. आता बोक दूध पेलेलं गुबरलेलं ते. त्याने बळत डोळे उघडले. हो उंदीर म्हणला जय हरी. जय हरी. कुठं? आळंदीला. आमचं जमल का? बिशी काय दिंडीची? 1 रुपया नाही. चला. हा हो 70 उंदर निघले. 70 बारकले झेंडे, शबनम पिशा. बोका आयटीत पुढं चाललेला. टुकू टुकू टुकू. टाकळ खोप्याला पहिला मुक्काम पडला. बर का गजानन बुवा. आता सारे ग्रामस्थ, महाराज, दिंडे, झेंडे, राहुट्या फिवट्या. ओके लय मोठी दिंडी दिसते. पंक्ती बिंगती उठल्या. श्री बालाजीचा बेत केला. पंक्ती उठल्या महाराज. मग गावकरी म्हणले प्रवचन. बोका म्हणला मग आपण कशाला महाराज झालो, माझच राहील. साऊंडवाले सांगा. थेट यांच्याकडे आले साऊंड सिस्टीम. यांची साऊंड सिस्टीम बोलवलंय. बोका बसला प्रवचन करायला. आणि मग सुरू झालं बाबा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूप देवा तुची गणेश. आणि मग उत्पत्ती स्थिती लय राजस तामस सात्विक परब्रह्म परविष्णू परमेश्वर असं अध्यात्म बोकोबाने सांगायला सुरुवात केली. झोपले पटापटा. पहाट काकडा चालू झाला कोंबड्याचा. झाडोर बसून वचक्यान आहे का कमळापती, वचक्यान आहे का कमळापती. दुसरा म्हणतो मग शेषा घेऊन जाईन. तिसरा म्हणतो कापून खाईन. बाबा काकडा. आता काही उंदर म्हणे येरवळी उठून आंघोळी करा. बाबा निघले का थांबत नाही. लई कडक काम हे बाबच. बाबा उंदर आंघोळी बिंगोळी करून हे जरी कुपटीवर वाळी घालून मोकळे गंध वगैरे लावून. आणि 2-3 उंदर कॉटपशी उड्या मारायचे जिथं बाबा झोपलेले होते तिथं. बोका उडी आणली म्हणतात जय जय हरी. बाबा बाबा उठा ना. उठा जागे हरी. बोका उठला ना बाबा. बरं काल काय उद्योग केला हे सारा विसरून गेला. दूध जिरलं. हे उंदर का उड्या आणतात माया पुढे. झेंडे कुडून आलेले हे राहू. काय धोरण मग चाष्ट करते काय. बोका आऊट झाला. बोकेने जेव्हा नजर टाकली का उंदराने तेव्हाच ओळखील नजर कशी. नजर लगेच ओळखल्या जाते. उंदराने लगेच ओळखील. देव बाबू बाबाचं काय कोण बिनसलं काय ना. झोप नाही झाली काय ना बाबूच. आणि बाबा या बोकेने माग पुढं पाव ना. काल दिंडी ज्ञानबा तुकाराम
काय वारकरी गोळा करून ठेवलेले आहे का काय का काय काही याच नुसतं बरं यो बोका राती पंक्तीत म्हणत होता, संत जेवले मोकर फुगले, घरी जाऊन निवांत झोपले, बायको म्हणाली का हो झोपले, आगटवळे माझे पोट फुगले. बाबा बाबा या बोक्याने मागचा पुढचा विचारच केला नाही, लगी उंदरोर छलांग आणली. बरं छलांग आणलीत आणली, उंदीर उड्या मारित होता पण माग बीळ होत, बिळापाशीच याने उडी मारता मारताच याची उडी आणि याची उडी, ते म्हणलं जे हरी, आणि लगी झेंडा फेकून दिला, निघालो घरी. लगी बिळात बोक्का तिथं आदळला आणि त्याचा काटच तुटला. काकडा चालू होता, ते म्हणे अय थांबा 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 थांबा. कोंबडी म्हणे थांबा काय झालंय पाहून द्या. ते म्हणे बाबा काय भानगड आहे, ते म्हणे माळ तुटली बिट्या. युक्त आहार विहार, म्हणून आहार चांगला असावा आणि बनवणारी स्मार्ट असावी. स्मार्ट म्हणजे दिसणारी स्मार्ट नको. दिसणारी म्हणजे हॅलो हाऊ आर यू, हु इज दिस, ओ हो आय एम फाईन, या 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 या. दिसणारी नको, प्रॅक्टिकली असणं महत्वाचं आहे. तिच्याकडे परमार्थ भिनलेला असावा, तर त्या घरातल्या लेकराला कळतं चाले हे शरीर कुणाची या सत्ते. शरीराचं जाऊ द्या हो, पुढच्या चरणात दिग्दर्शन. हा देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, ऐकवी एक नारायण. दाखवणारा ना ऐकवणारा तो आहे बाबा, पचवणारा सुद्धा तो आहे, ऐकायला सुद्धा त्याच्याच मुळे येतात. आता हा कान का अवयव, मग कान कुठे? मग हा जर अवयव आहे तर मग कान कुठे? जो कानाचाही कान आहे तो देव आहे, जी वाचेची वाच आहे तो देव आहे, जो पायाचा पाय आहे, जो चरणाचे, जो नयनाचे नयन, जो डोळ्याचाही डोळा आहे तो देव आहे बाबा. आणि तो तुमच्या आमच्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे. आणि बाबा, आणि म्हणून दगडाच्या मूर्तीत देव बघणं सोपं का अवघड, एवढं सांगतो बरं का गजानन बाबा. आणि मग माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. उद्या फार लांबचा कीर्तन आहे एक, इथून जवळ जवळ याच्यापाशी आहे ते कुठे, घोड नदी, शिरूर घोड नदी, हो तिथे सकाळचंच आहे, 9:30ला चालू होतं. तसं मी आता नेवाच्या फाटरच पडून राहीन काय ठाई एखाद्या पेट्रोल पंपावर झोपन. सकाळी आपलं तिथूनच हातपाय धुतले गेले कीर्तनाला, कोण ओळख येतं गण लावल्यावर. आणि युवा गाऱ्याची मी काय ओळख करीत नाही, लय गार आहे मोकार बाबा. असं करतो बाबा, नाही तर म्हणता ते बी गार पाणी करतो मी आंघोळ. असं देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याचं मनन दाखवणारा ना ऐकवणारा तो आहे बाबा, बाकी तरी कोण आहे. आणि म्हणून तो ईश शक्ती जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला जगणं सुद्धा कळत नाही.
आपण जगतो का मरतो हे सुद्धा कळत नाही बाबा. पण तो ज्या वेळेस कळल्या गेला ना त्यावेळेस आमच्या घरामध्ये निश्चितच जसा जटायू काका करता धावून आला तसा आमच्या करता सुद्धा तो धावून येतो. 60,000 वर्षे जटायू काकाने वाट बघितली बाबा. रावणाने 14 चौकडे आयुष्य आणि मरणाचा अभ्यास करणारे दोघं. अंतराळ वीर पहिले 3च. पहिले म्हणजे हनुमानजी आणि दुसरे जटायून संपत्ती. हे अंतराळ वीर. हो. गिरीधारी कोणला म्हणतात? गिरीधारी कोण? कृष्ण, गोपाल कृष्ण. खरंच हनुमंतराय गिरीधारी आहेत. लक्ष्मण वाचविला. द्रोणागिरी तो मग एकट्याने आणला का काठ्या लावून आणला. हा आणि येणे आबा काठ्या लव उचलीला. आता मोठ्या ते लेकरी ते आणि आमचा हनुमंतराय एकट्याने उचलेल तरी त्याला कोणी गिरीधर खरा हनुमान जी. हनुमान या शब्दाचा अर्थ आहे मानाला ज्याने हाणून पाडलं त्याचं नाव हनुमान. ज्याच्याकडे मानही नाही आणि सन्मानही नाही. हनुमानजी म्हणजे बाबा लंगोट का सच्चा शेर का बच्चा. पहिलवान सांगायला लागलो तो मी 4 दिवस पहिलवान सांगन बाबा. पहिलवान या शब्दाचा अर्थ आहे आईच्या दुधाचा पहिला वाण टिकून ठेवतो त्याचं नाव पहिलवान. हो पहिलवान सांगेल. मी कोल्हापूर सांगली साताराला बोलवतात ना म्हणले बाबा निस्ता कोल्हापूरला पहिलवान सांगा. पहिलवान सांगितला होता मी. माई गेल्यात ना आता सिंधुताई सपकाळ मकरंद जानासपुरे आम्ही एका मंचकावर होतो त्यावेळेस सांगितलं होतं. 3-1 वर्ष झाले असतील त्याला पण भारीच आहे. आणि बाबा आणि म्हणून हनुमानजी जटायू काका आणि संपत्ती हे पहिले अंतराळवीर आणि शरीर चालवणारा कळाला. आणि मग सीता माता उचलून चालवली रावणानं. माहित आहे तुम्हाला भाग रामकथा सर्वांनी ऐकलेली आहे. आणि त्याच वेळेस जटायू काका म्हणू लागला दृष्टा सोड तिला. रावणानं बघितलं कोण रे. जवळ आला ते म्हणलं हा तर म्हातारा जटायू आहे. पण म्हातारा म्हणायच्या अगोदर रावणाला 2 वेळेस बेशुद्ध पाडलं जटायू काकानं. एवढी ताकद होती त्याच्यात. आणि मग रावण म्हणू लागला जटायूला अरे का मध्ये मध्ये येतोस तू. ते म्हणले मध्ये येतोस म्हणजे आबला नारी आहे नारीचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. रामाच्या काळामध्ये रामकालीन स्त्री व्यवस्था असा विचार केला जायचा का तिथले गिध पक्षी गिधाड जातीचे पक्षी सुद्धा स्त्रींची जर अवहेलना व्हायला लागली तर वाचवण्याकरता जात होते. आता माणसं गिधाडे झाली तो भाग द्या सोडून. पण रावणानं विचारलं तू का येतो मध्ये मध्ये. म्हणले मध्ये मध्ये म्हणजे येतो म्हणजे माझं जन्मसिद्ध हक्क आहे. आणि हा जटायू 60,000 वर्षापासून रामाची वाट पाहत होता. ते म्हणले मी रामाची वाट पाहतोय मरणाकरता वाट पाहतोय. रावण म्हणला मग मरावं लागेल ठेविता हा पायी मरावं लागेल त्याच्याशिवाय राम भेटणार नाही. ते म्हणले तू तर 60,000 वर्षाची वाट पाहतो. माझं 14 चौकडे आयुष्य आहे म्हणजे मी किती वर्षापासून वाट पाहतो आणि ते पण मरणाची. मला नारदाने सांगितलं राम जन्माला येईल आणि राम जन्माला आल्यानंतर त्याला फक्त चिमकुऱ्या नको घेऊ म्हणते. त्याला काहीतरी अशी खोड कर का त्याने तुला मारलं पाहिजे. मग काय करावं तर ते म्हणे बायकोच उचल त्याची. आणि तो म्हणला मला मस्त माहित होतं सीता मला वश होणार नाही पण तरी मी उचलतो कशा करता कारण की मला त्यानं मारावं याच्या करता त्यानं मारावं. आणि मग रावणाला जटायू म्हणला मग मला लवकर कधी भेटल. ते म्हणे तुला मी मारतो तुला लगेच मांडी देईन तो. ते म्हणले हो हा. या दोघांची सांगड ठरली बाबा. ह्या दोघांची सांगड ठरली कारण की हा मृत्यूची वाट पाहत होता आणि हा बी मृत्यूची वाट पाहत होता. यानं कृपाण नाव अक्षस्राने दोन्ही पंख छाटले. रक्ताच्या थारोळ्यात काका पडले. राम राम कही राम राम कही असं 6 वेळेस राम कितीतरी वेळेस रामाचं नाव घेतलं. भगवान प्रभू रामचंद्रजी गावरान गाय जशी आपल्या वासराकडे पळत जाते ना तसे जटायू काकाकडे भगवान प्रभू रामचंद्रजी धावत गेले बाबा. कारण की जटायू काकाला परमार्थ कळाला होता. जीवनातला अनर्थ दूर झाला बाबा. म्हणून चाले हे शरीर कुणाची आस कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. बाबा
दाखवणारा आणि ऐकवणारा तो आहे. झाडाची माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये. आणि पुढच्या चरणात सांगितलं झाडाचे पान वृक्षाचे पान हाली जाती सत्ता, वृक्षाचे पान हाले जाती सत्ता, वृक्षाची पाने हाले जाती सत्ता, वृक्षाची पाने हाले जाती सत्ता. वृक्षाचे पान हाले जाती सत्ता, वृक्षाची पाने जाती सत्ता, वृक्षाची पाने, वृक्षाची पाने हाले जाती सत्ता, वृक्षाची पाने हाले जाती सत्ता. वृक्षाचे पान हाली जाती सत्ता, राहिली कांता मग कोठे. वृक्षाचे पान हाली जाती सत्ता, राहिली कांता मग कोठे. राहिली कांता मग कोठे, राहिली कांता मग कोठे. देखवी ऐकावी एक नारायणा, देखवी ऐकावी एक नारायणा, ते कवी ऐकली एक वृक्षाची पाने हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. इथं देव आहे आत्ता, आत्ता इथं आहे. काही काही बघता येत नाही बाबा. आता मला फुलांचा हार घातला सरपंचाने, उगल मुगले महाराजांच्या गळ्यात हार आहे. आता तुम्हाला फुलं दिसत आहेत का? सुगंध, सुगंध नाही का? मग बघायचं का अनुभवायचं त्याला? बऱ्याच जणांकडे मोबाईल आहे, BSNL, डोकोमो, एअरटेल, एअरसेल, वेगवेगळ्या प्रकारच्या चीप आहेत यात. आता त्या कार्डला या मंडपमध्ये रेंज आहे का नाही? दिसते का हो रेंज? तरी आपण म्हणतो आहे. आपल्याला खाल्लेलं पचतं का? पचवतो, पचत नाही. आता काम करणारा माणूस असेल दिवसभर, कोणी दारे धरत असेल, कोणी तुरी काढत असेल, कोणी खुरपत असेल, कोणी नांगर धरत असेल, कोणी दारे भरत असेल. कष्ट करणारा माणूस दिवसातून किती टाइमच जेवण करतो? किती वेळेस? 3 टाइम. एका टायमाला किती भाकरी? 2. 3 टायमाच्या किती? 6 म्हणजे आठ्याचं पीठ. आजीबाई, 6 म्हणजे आठ्याचं पीठ, एका आठव्याचं. एका दिवसात 1 आठा, 8 दिवसात किती आठवे? 8 आठे म्हणजे किती पायल्या? 1 पायली एका आठवड्यात. तर महिन्यात 4 आठवडे. महिन्यात किती पायल्या? 4 पायल्या. 10 महिन्यात किती पायल्या? 40 पायल्या म्हणजे किती पोते? 2 पोते. 20 पायल्याचं 1 पोत, तर 40 पायल्या म्हणजे 2 पोते. आणि वरच्या 2 महिन्याच्या 8 पायल्या. 12 महिन्यात 2.5 पोती 1 पठ्या खातो. आणि तो जर 40 वर्षाचा असेल तर त्यानं किती पोते खाल्ले? 100. 1 पोत्याची किंमत किती? 2000. 100 पोत्याचे पैसे झाले किती? 2 लाख. काय पायली दळायला इकडं? किलो का पायली? काय पायली दळायला? 10 रुपये पायली. 100 पोत्याचे पैसे झाले किती? 22,500. 2,22,500.
धान्यवाल्याला दळायला पैसे दिले, पचायचे कोणाच्या बापाला दिले. मग पचवणाऱ्याची ना आपली ओळख आहे का? आणि आम्ही फक्त त्याच्यातच मकडतो. आपला नाद खोळा आहे. आपला कशाचा नाद खोळा? खुळखुळा होईन एखाद दिवशी बाबा. आणि म्हणून वृक्षाची पाने हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि शेवटच्या चरणात तुका मने विठू भरिला सभाय, तुका मने विठू भरिला सभाय, तुका म्हणे विठू भर